योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। स्थिर सुखमासनम् यमनियमानाम् उक्त्वा आसनम् आह। आतापर्यंत पतंजली महर्षीजींनी यमनियमांचं स्वरूप, त्यांचं अनुष्ठान झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या सिद्धींचा पद्धतशीर पद्धतीने आढावा घेतला। नंतर योगाचं तिसरं जे अंग आहे त्या अंगाचा आता विचार करत आहे आणि ते म्हणजे आसनम। ते आसन कसं असावं या संबंधाच्या 4 गोष्टी 46 आणि 47 या 2 सूत्रांच्या मध्ये सांगितले आहे। पहिल्या 46 क्रमांकाच्या मध्ये 2 गोष्टी सांगितल्या आणि 47 क्रमांकाच्या सूत्रामध्ये आसनाच्या संबंधाने 2 गोष्टी सांगितल्या। आसनम असं म्हणताना योगाची सिद्धी अर्थात योगाचा अंतिम टप्पा म्हणजे समाधी, त्या समाधीपर्यंत जाताना यम नियमांचं ज्याने पूर्णपणे पालन केलेलं आहे तोच पुढे आसन करण्याकरता समर्थ होऊ शकतो किंवा त्याची फलसिद्धी त्याला शीघ्र गतीने प्राप्त होऊ शकते। मग त्या आसनाच्या संबंधाने ते आसन कसं असलं पाहिजे? स्थिरम सुखम आसनम। ते आसन जे आपण कोणत्याही एका शरीराच्या स्थितीमध्ये बसतो ते आसन एकतर स्थिर पाहिजे, म्हणजे ते चंचल नकोय, दोलायमान नकोय। ते आसन खूप उंच नकोय, ते आसन खूप खाली नकोय। नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम या संबंधाचा विचार करताना अति उंच असेल तर आसन डोलण्याची शक्यता असते, हलण्याची शक्यता असते। अति जर खाली असेल तर बाकीचे मुंगे विंचू सर्प येण्याची शक्यता असतात। अति उंच नसावं, अति खोल नसावं, जिथे जनसमूह जास्त असेल तिथे आसन नसावं, वाळू खडे असेल तिथे आसन नसावं, हिंस्र श्वापद असेल तिथे आसन नसावं, तमोगुणी रजोगुणी माणसं तिथे असतील तिथे आसन नसावं, स्वयंपाक घरामधल्या पदार्थांच्या वास प्रतिबंध करतो तिथे आसन नसावं, पाण्याच्या एकदम जवळ आसन नसावं, डोंगराच्या एकदम टोकाला आसन नसावं। अशा आसनाच्या संबंधाच्या खूप विचार सांगितला आहे। खाली आसन तयार करताना दर्भ असावा, त्यानंतर ती मग मृगचर्म असावं आणि त्यानंतर मग धौत वस्त्र असावं।
अशाही आसनाच्या स्थापनेच्या संबंधाने विचार केला आहे. आणि तो सगळा विचार करताना ते आसन जेव्हा आपण शरीर एका विशिष्ट स्थितीमध्ये बसतो ते स्थिर असावं. तिथे सगळ्या शरीराचे व्यापार हे शिथिल झाले पाहिजे, बंद नाही, शिथिल झाले पाहिजे, कमी झाले पाहिजे. आणि ते शरीराचं आसन जे आहे ते एका ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. नंतर सुखम. सुखम शब्दाचा अर्थ आहे ते आनंददायी पाहिजे. ते आसन करताना शरीराला पीडा होता कामा नाही, वेदना होता कामा नाही, दुःख होता कामा नाही. आणि म्हणून या आसनांचा जास्त विचार हठयोगामध्ये केलेला आहे. आणि त्याचं मुख्य प्रयोजन आहे शरीर स्वस्थ होणं, शरीर हलकं होणं, शरीर लवचिक होणं आणि योगाचं अंतिम अंग जे समाधी त्याला साह्यभूत होणं, यासाठी या आसनांचा विचार केला आहे. आसनांचा विचार 2 ऋषींनी भारतीय परंपरेमध्ये जास्त केलेला आहे. आणि ते म्हणजे पतंजली महर्षी, ज्यांनी ह्या योगाच्या संबंधाने केला आहे, हठयोग प्रदीपिकेमध्ये केलेला आहे, आणखी इतर ग्रंथाच्या मध्ये पण आसनांचा विचार केला आहे. त्याचप्रमाणे वात्सायन यांनी सुद्धा आसनांचा विचार केला आहे. म्हणजे पतंजली महर्षींनी योगसूत्रांचा विचार करताना आसनांचा विचार केला आहे, हठयोग प्रदीपिकेमध्ये विचार केला आहे. आणि कामसूत्रांचा विचार करताना वात्सायन ऋषींनी सुद्धा आसनांचा विचार केलेला आहे. आणि हे सगळे आसनं निसर्गातून, प्राण्यातून, वनस्पतीच्या कडनं, वृक्षाच्या कडनं अशा वेगवेगळ्या निसर्ग घटकांच्या कडनं हे आसनं घेतल्यामुळे या आसनांना नावं सुद्धा त्या प्रकारच्याच सृष्टीतल्या कोणत्या तरी एखाद्या पदार्थांचं नाव त्या आसनांना दिलेलं आहे. आणि म्हणून हे आसन स्थिर असावं आणि हे आसन सुखावह असावं. या आसनांच्या मध्ये अनेक प्रकार जरी असले तरी तद यथा पद्मासनम, वीरासनम, भद्रासनम, स्वस्तिकासनम, दंडासनम, सोपाश्रयम, पर्यंकम, कौंच निषेधनम, हस्ति निषेधनम, वृष्ट्रा निषेधनम, समसंस्थानम स्थिरम सुखम यथा सुखम इति एवं आदीनी. या आसनांच्या बाबतीमध्ये इतका मोठा विचार आहे, 2 मिनिटांमध्ये संपणार नाहीत. आणि पतंजली योगपीठाच्या माध्यमातून आसन आणि प्राणायाम हे शिकण्याचा खरा माध्यम आहेत. त्याबरोबर मुंगेरीच्या संस्थांनी मुद्रा आणि आसनांच्या बद्दल 300 पानांपेक्षा जास्त एक इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये आसनांचा, मुद्रांचा आणि षटचक्रांचा विचार केला आहे. खूप असे ग्रंथ आहे. पण या सगळ्यांच्या मध्ये व्यास महर्षींनी पद्मासन, वीरासन, भद्रासन, स्वस्तिकासन, दंडासन, पर्यंकम आणि कौंच निषेधनम म्हणजे क्रौंच पक्षाचा जसा बसतो त्याप्रमाणे, सोपाश्रय काहींचा आश्रय घेऊन आसनं करायचे असतात, पर्यंकासनम याप्रमाणे, समसंस्थानम या सारख्या समतल परिस्थितीमध्ये आसन ठेवून आणि ते आसन स्थिर असावं, ते आसन सुख असावं, सुखावं असावं, याप्रमाणे या आसनांचा हा विचार केलेला आहे. या आसनांच्या मध्ये काही आसनं जमिनीला पाठ लावून म्हणजे पाठीवरती झोपून काही आसनं करावायची असतात, काही पोटावरती झोपून आसनं करायची असतात, काही उभे राहून आसनं करायचे असतात, तर काही बसून आसनं करायचे असतात. आसनांचे हे वेगवेगळ्या स्थिती सांगितल्या आहेत. पण हे सगळं आसनं निसर्गातून घेतलेले आहेत. मग त्यामध्ये गोमुखासन असेल, पद्मासन असेल, धनुरासन असेल, मयुरासन, भुजंगासन, मत्स्येंद्रासन, वृश्चिकासन, वृष्ट्रासन, सिंहासन, गरुडासन, बकासन, कुक्कुटासन, गर्भासन, कुर्मासन, ताडासन, हे सगळे निसर्गातून
या सगळ्यांची नावं आपल्याला पाहायला भेटतात. याचं कारण मनुष्य 84 लक्ष योनीतून फिरत आल्यामुळे माणसाला 84 आसनं करता येऊ शकतात. आणि ज्या ज्या प्राण्यांच्याकडनं आसन घेतो आपण, ते प्राणी फक्त त्यांचेच आसन करतात आणि त्यामुळे त्या त्या प्राण्यांना तसतशा स्थितीमध्ये राहिल्यानंतर कोणाला पाठीचा आजार कधीच येत नाही, कोणाला पोटाचा आजार कधीच येत नाही, कोणाला मणक्याचा आजार येत नाही, कारण त्यांची रचना त्या पद्धतीने आहे. पण मनुष्य तर हा सगळ्या योनीतून आल्यामुळे सगळ्या योनीचे संस्कार त्याला मागचे असतात आणि योगाच्या साह्यानं ते संस्कार उत्थित होऊन पुन्हा तो आपल्या मागच्या जन्मांच्या संस्काराप्रमाणे सगळे आसन करू शकतो. त्याप्रमाणे बंधांचा विचार सुद्धा या आसनाच्या अंतर्गत येतो की मूलबंध, उडियान बंध, जालिंदर बंध. या आसनाच्या अंतर्गत मुद्रांचा सुद्धा विचार येतो. त्यामध्ये खेचरी मुद्रा, महामुद्रा, अश्विनी मुद्रा, शक्ती चालिनी मुद्रा, योनी मुद्रा, योग मुद्रा, शांभवी मुद्रा, तडागी मुद्रा, विपरीत करणी मुद्रा, वज्रोली मुद्रा, भीम मुद्रा, अशा विविध ह्या मुद्रांचाही विचार ह्या ठिकाणी केला जातो. आणि आसन हे प्रत्येकाला लागतं बरं का. स्वयंपाक करायचा असेल तर गृहिणीलाही आसन लागतं. पूर्वी स्वयंपाक चुलीवरती बसून करायच्या, तिथे सुद्धा एक आसन आहे. आता किचन निघालं, उभं राहून तिथे सुद्धा आसन आहेत. गाडी चालवताना सुद्धा आसनांचा विचार करावा लागतो. एवढंच काय, 5 वर्ष मला चांगलं आसन असावं की तिथे सुद्धा पॉलिटिशियन लोक सुद्धा आसनांचाच विचार करतात. फार काय, लोक कुठं बसण्याची जागा सुद्धा शोधूनच बसत असतात, तिथे सुद्धा आसनांचाच विचार आहे. आसन कुठे लागत नाही, सगळ्यासाठी लागतं. मग तो योगाभ्यास असो किंवा भोगाभ्यास असो, आसन तिथे पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि त्या सगळ्या स्थितीमध्ये आसन हे स्थिर असावं लागतं, आसन हे सुखावह असावं लागतं. हा नेम सगळ्या क्षेत्रांना लागू पडणारा आहे. म्हणून या आसनांच्या बाबतीमध्ये बोलण्यापेक्षा आसनं करून जर आपण प्रत्यक्ष केली, वाचन करून सुद्धा आसनं कळत नाही. आसन ज्यांना येतात त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याकडनं ते आसन शिकण्यामध्येच विशेष लाभदायिकता आहे. त्यांना शरणापन्न होऊन त्यांच्याकडनं ते आसन शिकावे. मग आता स्थिरम सुखम आसनम याचा विचार होता होता आणखी दुसऱ्या सुद्धा 2 गोष्टींचा विचार 47 क्रमांकाच्या त्या सूत्रामध्ये येतो. प्रयत्न शैथिल्यानंत अनंत समापत्तिभ्याम, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम भवती इति वाक्यशेषाः. असं म्हटलं आहे. जेव्हा आसन स्थिर होतं, ते सुखावह असतं, त्यामध्ये तिसरी गोष्ट सांगितली आहे प्रयत्न शैथिल्य. प्रयत्न शैथिल्य, शैथिल्य असं म्हणताना शरीराच्याकडनं जे व्यापार होतात, ज्या चेष्टा होतात, ज्या क्रिया होतात, त्या सतत चालू असतात. नाही कष्टी क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षणभर सुद्धा मनुष्य कृती केल्याशिवाय राहत नाही, असा गीतेचा संदेश आपल्याला पाहायला भेटतो. पण तरी देखील या आसनांच्या मध्ये स्थिर होताना प्रयत्न शैथिल्य म्हणजे सगळ्या अवयवांच्या क्रिया या हळूहळू कमी केल्या पाहिजे. म्हणजे नाकाने गंध घेणं हे थांबवलं पाहिजे. नाहीतर कोणत्या अगरबत्तीचा आवाज येतो, कोणत्या स्वयंपाकघरातून सुवास येतो, ते पण थांबवलं पाहिजे. नंतर संगीत ऐकता ऐकता आसन करायचं नाही, कारण पुन्हा संगीत प्रेमींचं लक्ष तिकडे जाऊन शरीर दोलायमान होऊ शकतं. त्याप्रमाणे ह्या पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे ज्या संलग्न शरीराला आहे, त्या शरीराच्या सगळ्या क्रिया या थांबवणं म्हणजे थोडक्यामध्ये प्रत्याहाराचीच भूमिका ह्या आसनांच्या मध्ये होते. या सगळ्या क्रिया कमी केल्या पाहिजे. प्रयत्न शैथिल्य, त्या प्रयत्नांच्या मध्ये शिथिलता आली पाहिजे. आसन ते सुखदायक असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे आणि त्या स्थिर आसनाच्या मध्ये शरीराच्या क्रिया कमी झाल्या पाहिजे. मग शरीराच्या क्रिया कमी करण्याकरता चौथा एक माध्यम सांगितलं आहे अनंत समापत्तिभ्याम. अनंत
न अंतः इति अनंतः, ज्याला अंत नाही, ज्याला सीमा नाही, ज्याला मर्यादा नाही, सीमारहित मर्यादारहित असं असणारं काय आहे त्याला अनंत असं म्हणतात. ज्याला अंतच नाही, सीमाच नाही, मर्यादाच नाही, असा विचार करताना अनंत सीमा मर्यादा रहित अशा दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रथम दर्शनी दिसतात. त्यापैकी एक आहे चेतन तत्व. ज्या चेतन तत्वाला देशाची, कालाची, वस्तूची मर्यादा नाही आणि जी वस्तू अत्यंत व्यापक असते ती अत्यंत सूक्ष्म असते आणि त्यामध्ये गुण कमी असतात. निर्गुण असते, ती निर्गुण असते, सूक्ष्म असते, व्यापक असते आणि अशी असणारी आणि ते नित्य असते. असं असणारं एक तत्व आहे तो म्हणजे परमात्मा. आणि दुसरं आहे ते आकाश. आकाश सूक्ष्म आहे, आकाश व्यापक आहे, आकाश सगळ्यात मोठा आहे. मग आपली अंतःकरणाची वृत्ती जर देह आणि देह संबंधी असणाऱ्या संकोचित परिच्छिन्न छोट्या वस्तूंच्या आकाराकार झाली तर लगेच ती वृत्ती एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे, तिसऱ्या विषयाकडे जाते आणि मग अंतःकरण वृत्ती चंचल झाली की मग पुन्हा शरीर चंचल होतं आणि मग स्थिरता ही भंग पावली जाते. ह्याकरिता त्या चित्ताला इंद्रियांच्या पासून उत्थापित करून सर्वश्रेष्ठ असणारं, व्यापक असणारं आकाश आणि असणारा जो अंतरहित असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याच्या वृत्ती तदाकारिता, त्या वृत्ती त्या आकाशाच्या व्यापक आकाराकार केली पाहिजे. किंवा तो परमात्मा जसा व्यापक आहे त्याप्रमाणे ती वृत्ती तद आकाराकार म्हणजे त्या अनंत आकाराकार असणाऱ्या परमात्म्याच्या संबंधाने तादात्म्य करावं किंवा संपूर्ण आकाशाच्या ठिकाणी त्या वृत्तीचं तादात्म्य करावं. जिथे व्यापकता, विशालता, उदारता, प्रसन्नता असते त्या ठिकाणी अंतःकरणाची वृत्ती स्थिर होत असते आणि म्हणून त्या सगळे प्रयत्न शिथिल झाल्यानंतर अंतःकरणाची वृत्ती देहा तादात्म्यापासून काढून व्यापक असणाऱ्या आकाशाच्या ठिकाणी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती जर स्थिर केली तर देहाचा विसर पडतो, देहाचं तादात्म्य राहत नाही आणि मग त्या ठिकाणी वृत्ती दीर्घकालपर्यंत तिथे स्थिर होऊ शकते. ह्याकरता आसनाचा विचार करताना या 4 गोष्टी आहेत. आसन हे स्थिर असावं, आसन हे सुखावह असावं आणि स्थिर आणि सुखावह आसनावरती आपण आरूढ झाल्यानंतर शरीराच्या, इंद्रियांच्या, मनाच्या, बुद्धीच्या सगळ्या क्रियांच्या मध्ये शैथिल्य म्हणजे कमीत कमी त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्रिया कमी केल्या पाहिजे आणि त्यानंतर त्या चित्तवृत्तीला देहापासून आणि देहाच्या संबंधित असणाऱ्या परिच्छिन्न संकोचित वस्तूंच्या पासून काढून व्यापक असणाऱ्या, अंतरहित असणाऱ्या त्या आकाशाच्या ठिकाणी किंवा मग त्या परमात्म्याच्या ठिकाणी तादात्म्य तदाकार रूपता प्राप्त करून देणं. असं जर केलं गेलं तर मग चित्त हे स्थिर होतं आणि त्या ठिकाणी देह अहंकाराचं तादात्म्य संपून जातं आणि जिथे देहांकार असतो तिथे दुःखाची अनुभूती येते. बॉडी कॉन्शियसनेस जिथे असेल तिथे शरीराचं पुन्हा छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्याला लक्ष तिकडे जातं. पण वी हॅव टू विड्रॉ आवर अटेन्शन फ्रॉम द बॉडी अँड शिफ्ट टुवर्ड्स सुप्रीम कॉन्शियसनेस व्हेअर देयर इज नो लिमिटेशन असं म्हणूया आपण. अशा प्रकारची जी स्थिती आहे तिथे ती अंतःकरणाची वृत्ती स्थिर केल्यानंतर त्या आसनाचा दीर्घकालपर्यंत आपल्याला अनुभव येतो. मग असा हा सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा आसेवितो दृढभूमी, अशा मागे समाधीपादामध्ये सांगितलेल्या ह्या सूत्राचा उपयोग या आसन करताना जर केला आणि आसन जर सिद्ध झालं तर त्याची निष्पत्ती सांगण्याकरता मग तस्य एव अनुनिष्पादितम फलम आह, या आसनाची सिद्धी, आसन सिद्ध झालं, संपादन झालं तर त्याचं फल काय प्राप्त होऊ शकतं त्याच्याकरता पुढचं सूत्र येतं. तर तो
द्वंद्वानभिघातः ततः म्हणजे ती आसन सिद्धी झाल्यानंतर त्यापासून द्वंद्व अनभिघातः, द्वंद्व म्हणजे दोन अपोजिट, पेअर्स ऑफ अपोजिट्स असं इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे. द्वंद्व, दोन विरुद्ध गोष्टी म्हणजे शीत किंवा उष्ण, तहान किंवा भूक, सुख किंवा दुःख, अशा ज्या द्वंद्वात्मक स्थिती असतात त्या द्वंद्वात्मक स्थिती शरीराला पीडा देतात, शरीरावरती आघात करतात आणि त्यामुळे आसन सिद्ध होण्याच्या जवळ आलं की लगेच शरीर आसन हे अस्थिर होतं. म्हणून आसन जयात, आसन जर सिद्ध झालं तर शीत उष्ण, तहान भूक, सुख दुःख हे द्वंद्व जे आहेत हे द्वंद्व अनाभिभूयते. अनाभिभूयते या शब्दाचा अर्थ किंवा अनभिघातः, त्यावरती अभिघात करत नाही, त्यावरती प्रभाव करत नाही, त्याला पीडा देत नाही, त्यावरती प्रभाव करत नाही. म्हणजे तो कित्येक काळ पाण्याशिवाय राहू शकतो, कित्येक काळ भुकेशिवाय राहू शकतो, कित्येक प्रदीर्घ काळापर्यंत तो थंडीत राहू शकतो, प्रदीर्घ काळापर्यंत तो उन्हात राहू शकतो. अर्थात या जास्त उष्णता असेल, जास्त थंडी असेल, जास्त पाऊस असेल, अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या आसनांचा सिद्ध अवस्थेचा मध्ये आल्यानंतर त्याचा उपयोग होतो. म्हणजे मिलिटरीमध्ये अत्यंत थंड प्रदेशामध्ये ज्या सैनिकांना राहावं लागतं त्यांना सुद्धा एक विशेष प्रकारचं योगाचं ट्रेनिंग देऊन, प्रशिक्षण देऊन की त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे राहता आलं पाहिजे, मग कोणतं आसन प्रदीर्घ काळ अभ्यास केला तर त्याचा परिणाम होत नाही, याचा हा खूप विचार या आसनांचा मोठ्या प्रमाणामध्ये केला आहे. 20 मिनिटामध्ये जरी आपण बोललो तरी 20 वर्षही लागतील ह्या आसनांचा अभ्यास सिद्ध होण्याकरता, एवढा मोठा हा व्यापक विचार आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातलं एक छोटंसं उदाहरण देऊन मी पूर्ण करणार आहे. रामकृष्ण परमहंसांचे अनेक शिष्य एकत्रित राहत असत. रामकृष्ण मठांची स्थापना करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ते देणगी गोळा करण्यासाठी जात असत आणि म्हणून सामाजिक कामासाठी देणगी लागतेच याप्रमाणे. मग सगळे हे एकदा जंगलामध्ये राहण्याचा योग आला आणि पांघरायला काही नाही, मच्छर खूप आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही शिष्य एकत्रित शेकोटी करून बसू लागले आणि स्वामी विवेकानंद त्या जंगलामध्ये गेले आणि तिथे स्थिर सुखमासनम अशा ठिकाणी ते जाऊन बसले. प्रयत्न शैथिल्य समापत्तीभ्याम या 4 तत्वांचा एकत्रित अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांनी आसन लावलं आणि त्या ठिकाणी ते ध्यान करू लागले. सकाळी पाहतायत तर सगळे शिष्य गुरुबंधू विवेकानंद कुठे गेले आहेत, विवेकानंद कुठे आहेत गेले म्हटले. कुठेतरी यांनी श्रीमंत माणसाचं घर शोधलं आणि तिथे जाऊन झोपले असतील. ते शोधाशोध करतायत पहाटच्या वेळेस तर संपूर्ण स्वामी विवेकानंदांच्या अंगावरती काळ्या घोंगडीसारखं काहीतरी पांघरलेलं होतं. म्हटले बघा, स्वामी विवेकानंदांनी घोंगडी घेतली आणि इकडे एकांतात जाऊन ते बसले. सगळे गुरुबंधू पाहत होते. तेवढ्यामध्ये थोडक्यात पहाट झाली आणि हळूहळू उशाक काल होताना त्यांच्या अंगावरती बसलेले सगळे मच्छर उडून गेले. इतक्या मच्छर त्यांच्या अंगावरती बसले होते पण तरी देखील त्यांची समाधी भंग झाली नाही. याचं कारण एक आहे, अशा भौतिक परिस्थितीचे प्रतिबंध निर्माण झाले असता हे द्वंद्व आसन सिद्ध झाल्यानंतर त्यावरती अभिघात करत नाही, त्यावरती प्रभाव करत नाही आणि त्याही परिस्थितीमध्ये द्वंद्व सहन करण्याची क्षमता या आसन सिद्धीमुळे प्राप्त होते. आणखी खूप विचार आहेत, तो स्वतः ज्याने त्याने अभ्यास करून आसन सिद्ध करून अनुभवावा हाच महत्वाचा भाग आहे.